आज तुमच्या प्रभागामध्ये प्रचार सुरू आहे, कशा प्रकारे तुम्ही इच्छुक आहात का, काय करणार, लोकांचं प्रतिनिधित्व कसं आहे? आज आमच्या प्रभागामध्ये सिद्धिविनायक नगरमध्ये संपूर्ण आमचा जो आनंदनगर, गांधीनगर, सिद्धिविनायक नगर, केदारेश्वर नगरमधील महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा इथे निर्धार मेळावा आमच्या इथे संपन्न झालेला आहे. सगळ्यांनाच माहिती आहे आता इलेक्शन येत आहेत, तर इलेक्शनची तयारी आमची चालू आहे, प्रचार चालू आहे, मीटिंग चालू आहेत. लोकांना आम्ही हेच सांगतो आहे की आपण ह्या ज्या आपल्या प्रभागामध्ये आपले खासदार नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो गेली 10-15 वर्ष कामाचा धडाका लावलेला आहे, ते प्रत्येक योजना असेल, आमच्या शिवसेना शाखेच्या मार्फत शासकीय योजना असतील, महापालिकेच्या योजना असतील, प्रत्येक घराघरामध्ये आम्ही इथे पोहोचवलेले आहेत, प्रत्येक महिलेमध्ये पोहोचवलेले आहेत. लोकांच्या अडीअडचणीच्या वेळी आम्ही इथे धावून आलो आहे. आमची शिवसेना शाखा इथे कार्यरत असते, 365 दिवस इथे कार्यरत असते. तर तेच आम्ही मार्गदर्शन इथे लोकांना करत आहोत की येत्या 15 जानेवारीमध्ये की शिवसेनेचे जे आमचे 4 उमेदवार असतील त्यांना आम्ही इथे खूप चांगल्या वोटिंगने, खूप चांगल्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे. हेच आम्ही मार्गदर्शन इथे करत आहोत. कारण की इथे फक्त आणि फक्त संपूर्ण प्रभागामध्ये काम करत असताना शिवसेनाच असते. मग ते युवकांना कामाला लावायचं असेल, कोणाचं हॉस्पिटलची कामं असतील, कोणाचं बिल कमी करायचं असेल, मग ते दिव्यांगांना मदत करण्याचं असेल, त्यांना स्टॉल मिळवून देणं, त्यांचा उदरनिर्वाह करून देणं, महिलांना सक्षमीकरण असेल, बचत गटांना अनुदान मिळवून देणं असेल, मग कोणतंही वर्षभर जे काय आपलं जे चालू असतं कामाचा तडाखा हा चालूच असतो, इथे कंटिन्युअसली चालू असतो. जे आमचे आनंदनगरचे शाखेचे ते पदाधिकारी आहेत, गांधीनगर शाखेचे पदाधिकारी आहेत, नेहमीच इथे काम करत असतात. तर इथे इच्छुक कोण आहे काय नाही त्याचं आम्हाला कसं आहे, पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासाठी आम्ही इथे काम करू. पक्षाचं जे श्रेष्ठ आहेत तो जो उमेदवार देईल त्यांच्यासाठी आम्ही काम करू. जसं लोकसभेमध्ये आम्ही काम केलं, विधानसभेमध्ये आम्ही काम केलं, तसंही ह्या निवडणुकीमध्ये काम करू. आणि जो कोणी पक्ष उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणायचं इथे काम करू. प्रमोद गोगावले थोड्या वेळापूर्वी शक्ती प्रदर्शन केलं, ते देखील शिवसेनेत ते देखील इच्छुक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझी पत्नी असेल या मला देखील या ठिकाणी उमेदवारी देणं. काय वाटतं एकंदरीत पाहिलं या ठिकाणी घराणेशाही केलं जातं असं देखील आरोप केला. हे बघा, लोकशाही आहे, इच्छुक असू शकतात, कोणी इच्छुक असू, प्रत्येकजण त्यांची इच्छा व्यक्त करू शकतं. आम्ही इथे काम करतो, जसं मी आता म्हणालो, पक्ष जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणायचं इथे काम करणार आहोत. आम्ही इथे पक्षाचंच काम करतो, शिवसेनेचंच आम्ही काम करतो. तर त्याच प्रकारे आम्ही इथे काम करू. जर त्यांना काय असं असेल तर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे जावं, त्यांचं मत तिकडे मांडावं. आम्ही जो पक्ष जो उमेदवार देईल त्यासाठी आम्ही इथे त्यासाठी काम करण्यासाठी तयार आहोत. अशा पद्धतीने आनंदनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करणं किती योग्य आहे? त्यावरती मी काही कमेंट करणार नाही. तर त्यांचा विचार करण्याचा असेल ते त्यांनी विचार करावा. त्यांचं जे काही मत असेल त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडावं. कारण की शिवसेना शिस्तबद्ध एक पक्ष आहे. तिकडे जे काय असेल तर पक्ष जो निर्णय घेतो तो अंतिम निर्णय असतो आणि तो आपण मान्य केला पाहिजे. जो काही पक्ष निर्णय देईल तर त्यांनी त्यांचे जे काही व्यथा असेल ते इकडे मांडाव्या. शक्ती प्रदर्शन बघायला आज इकडेही बऱ्यापैकी गर्दी आहे. सगळे शिवसैनिकच आहोत आम्ही इथे आणि शिवसैनिकाच्या माध्यमातूनच आम्ही काम करतो. जो उमेदवार देईल त्याला आम्ही इथे काम करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.